आपले जे पाचवं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे। आता आपण सराव, परीक्षा, खेळ आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील हे जे प्रकरण आहे ते समजून घेणार आहोत। चला मग आपण सुरुवात करूया। तर पहा मुलांनो, जो पहिला आपला प्रश्न आहे तो असा आहे की पुढीलपैकी कोणते समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही असं आपल्याला सांगितलेलं आहे। त्यासाठी आपल्याला इथे दोन पर्याय दिलेले आहे। पहिला जो आपला पर्याय आहे तो आहे x + y = 3 आणि दुसरा जो पर्याय आहे तो आहे xy = 3। तर आपल्याला सांगायचं आहे की पुढीलपैकी कोणते समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही। मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, xy = 3 हे जे उत्तर आहे ते आपलं अगदी बरोबर आलेलं आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पुढीलपैकी कोणती उकल 2x + 3y = 6 आणि या हे जे समीकरण आहे समीकरणाची ही उकल नाहीये। सांगितलेलं आहे दोन ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, कंसामध्ये 3 - 4 आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे 0 2। तर आपल्याला सांगायचं आहे की पुढीलपैकी कोणती उकल 2x + 3y = 6 या समीकरणाची नाही। अगदी बरोबर काय आहे तर 3 - 4 ही जी उकल आहे वरील समीकरणाची नाही। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पुढीलपैकी कोणते समीकरण दोन चलातील y = 5x - 7 या रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे। आणि त्यासाठी आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहे। फर्स्ट आहे y - 5x + 7 = 0, दुसरा आहे 5x - y = 7। तर सांगा पहा मुलांनो, आपल्याला इथे पुढीलपैकी कोणते समीकरण दोन चलातील y = 5x - 7 या समीकरणाचे सामान्य रूप आहे हे विचारलेलं आहे। मग ते कुठलं असणार आहे सांगा पाहू? y - 5x + 7 = 0 की 5x - y = 7? काय असणार आहे? अगदी बरोबर, 5x - y = 7 हे समीकरण आपलं आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 2x + y = 5 आणि y - 1 = 0 असताना x ची किंमत कोणती ती आपल्याला सांगितलेली आहे। मग ती 0 आहे की 2 आहे सांगा पाहू? अगदी बरोबर, 2 हे काय आहे x ची किंमत आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे x/2 = 6/y = 2 असताना x - y ची किंमत जी आहे ती आपल्याला काढायला सांगितलेली आहे। मग ती 1 येणार आहे की -1 येणार आहे? अगदी बरोबर, काय येणार आहे तर ती 1 येणार आहे। आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे। बघा, x/2 = 6/y = 2 असताना x - y ची जी किंमत आहे ती किती येणार आहे तर 1 येणार आहे। तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण सरावाच्या माध्यमातून सुद्धा हे जे प्रकरण आहे ते आपण घेतलेलं आहे। आता त्यावर आपण थोडक्यामध्ये काय घेणार आहोत तर खेळ घेणार आहोत आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे जे प्रकरण आहे ते समजून घेणार आहोत। तर बघा, इथे आपल्याला 5 खेळ दिलेले आहे आणि त्या 5 खेळांपैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचा आहे। आपण हा जो खेळ आहे गाडी रेसचा, तो कार रेसचा, तो आपण सिलेक्ट केलेला आहे। आणि त्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, त्याच्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिले जातील आणि आपल्याला ते 4 ऑप्शन ऐकून एक जो ऑप्शन आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा। तर पहा मुलांनो, आपल्याला इथे जो पहिला प्रश्न आहे आपल्या खेळातील तो विचारलेला आहे की x/2 = 6/y = 2 असताना x - y ची किंमत आपल्याला विचारलेली आहे। मग ती 1 असणार आहे, -1 असणार आहे, 4 असणार आहे की 0 असणार आहे? मग आपलं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, -1 जे आहे ते आपलं योग्य उत्तर आहे। आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे दोन संख्यांची बेरीज 20 असून त्यांच्यातील फरक 4 आहे, त्या संख्यामधील मोठी संख्या कोणती हे आपल्याला सांगायचं आहे। ती 12 आहे, 14 आहे, 8 आहे की 16 आहे? सांगा पाहू? अगदी बरोबर, ती किती आहे तर 12 ही आहे। आणि आपले उत्तर बरोबर आलेलं आहे। पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे की पुढीलपैकी कोणती उकल 2x + 3y = 6 या समीकरणाची नाही? आणि त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत।
बघा कंसामध्ये वजा 3 4, कंसामध्ये 3 वजा 4, कंसामध्ये 0 2 आणि शेवटी आहे 3 0. तर मग योग्य ऑप्शन आपलं काय असणार आहे? अगदी बरोबर 3 वजा 4 हे आपलं काय आहे? योग्य ऑप्शन असणार आहे. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे कोणतीही 2 अंकी संख्या व तिच्या अंकाची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांची बेरीज ही पुढीलपैकी कोणत्या संख्येने विभाज्य असते? त्यासाठी देखील आपल्याला इथे 4 काय दिलेले आहेत? पर्याय दिलेले आहेत. पहिला जो आपला पर्याय आहे तो आहे 5 11 9 आणि 71. मग कुठला पर्याय आपला योग्य आहे? अगदी बरोबर 11 हा जो आहे तो आपला योग्य पर्याय आलेला आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे 2x अधिक y बरोबर 5 आणि y वजा 1 बरोबर 0 असताना x ची जी किंमत आहे ती आपल्याला सांगायची आहे. ती 0 आहे, 4 आहे, 3 आहे की 2 आहे? सांगा पाहू मग योग्य किंमत आपली काय असणार आहे? अगदी बरोबर काय असणार आहे? तर 2 असणार आहे. आणि कलर आहे कुठला? तर येलो. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पुढीलपैकी कोणते समीकरण 2 चलातील रेषीय समीकरण नाही? आणि ऑप्शन आहेत xy बरोबर 3, x वजा 7 बरोबर y. आणि जे नेक्स्ट आपलं ऑप्शन आहे ते असं आहे की x वजा 7 बरोबर y आणि x अधिक y बरोबर 3. मग सांगा पाहू मुलांना पुढीलपैकी कोणते समीकरण 2 चलातील रेषीय समीकरण नाही? अगदी बरोबर x y बरोबर किती? तर 3. हे पहिलंच आपलं ऑप्शन जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे 6/x वजा 3/y बरोबर 10 आणि 2/x वजा 5/y बरोबर 6 असताना x भागिले x वजा 1 भागिले y ची किंमत किती आहे ते आपल्याला सांगायचे आहे. बघा ती 1 असणार आहे, 4 असणार आहे, वजा 2 असणार आहे की 2 असणार आहे? मग योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर 2 हे काय आहे? आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे 4x अधिक 3y बरोबर 24 आणि 3x अधिक 4y बरोबर 25 असताना x वजा y ची किंमत जी आहे ते आपल्याला सांगायची आहे. ती बघा ऑप्शन काय दिलेलं आहे? तर 7 1 वजा 1 आणि वजा 7. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर वजा 1 जे आहे ते आपलं योग्य ऑप्शन आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 2x अधिक y बरोबर 5 आणि x अधिक 2y बरोबर 4 या एक सामायिक समीकरणांची उकल कोणती ते आपल्याला सांगायचं आहे. बघा 2 2 2 1 1 2 आणि 1 1. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे? सेकंड ऑप्शन आपलं बरोबर आहे. अगदी बरोबर 2 1 हे काय आहे? आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पुढीलपैकी कोणते समीकरण 2 चलातील y बरोबर 5x वजा 7 या रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे? त्यासाठी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. फर्स्ट आहे y बरोबर 5x अधिक 7 बरोबर 0, 5x अधिक y बरोबर वजा 7, 5x वजा y बरोबर 7, 5x वजा y वजा 7 बरोबर 0. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे सांगा पाहू? अगदी बरोबर 5x वजा y बरोबर 7 हे आपलं काय आहे? योग्य ऑप्शन आलेलं आहे. तर पहा मुलांना अशा प्रकारे आपलं जे 5वं प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. आता त्यावर आपण परीक्षा देखील घेणार आहोत. तर बघा मुलांनो परीक्षेच्या माध्यमातून देखील आपल्याला कळणार आहे की आपल्याला कितपत हे प्रकरण समजलेलं आहे. बघा 6/x वजा 3/y बरोबर 10 आणि 2/x वजा 5/y बरोबर 6 असताना 1/x वजा 1/y ची किंमत आपल्याला काढायची आहे. त्यासाठी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. बघा 1 4 वजा 2 आणि 2. योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पुढीलपैकी कोणते समीकरण 2 चलातील y बरोबर 5x वजा 7 या रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे? त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे y वजा
5x अधिक 7 बरोबर 0. 5x अधिक y बरोबर -7. दुसरा आहे 5x वजा y बरोबर 7. लास्ट आहे 5x वजा y वजा 7 बरोबर 0. मग आपलं योग्य ऑप्शन जे आहे ते काय असणार आहे? अगदी बरोबर 5x वजा y बरोबर 7. तर नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की कोणत्याही 2 अंकी संख्या व तिच्या अंकाची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांची बेरीज हे पुढील कोणत्या संख्येने विभाज्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा 5, 11, 9 आणि 71 कुठले असणार आहे? अगदी बरोबर 11 ही आपली योग्य संख्या आहे. पुढचा आपला प्रश्न आहे 2x अधिक y बरोबर 5. x अधिक 2y बरोबर 4 या एकसामायिक समीकरणांची उकल कोणती? त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. बघा 2, 2, 2, 1, 1, 2 आणि 1, 1. योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर 2, 1 हे काय आहे? आपलं योग्य ऑप्शन आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की x/2 बरोबर 6/y बरोबर 2 असताना x वजा y ची किंमत जी आहे ते आपल्याला सांगायची आहे. ती किती असणार आहे? 1 वजा 1 4 की 0? काय असणार आहे? अगदी बरोबर 1 हे असणार आहे. आणि पुढील आपला जो प्रश्न आहे तो आहे 4x अधिक 3y बरोबर 24 आणि 3x अधिक 4y बरोबर 25 असताना x वजा y ची किंमत कोणती ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा 7 1 वजा 1 वजा 7 काय असणार आहे आपली योग्य किंमत? अगदी बरोबर आपली वजा 1 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पुढीलपैकी कोणते समीकरण 2 चलातील रेषीय समीकरण नाही? xy बरोबर 3, x वजा 7 बरोबर y, x वजा 2y बरोबर 3, x अधिक y बरोबर 3. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे? xy बरोबर 3 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. पुढील जो आपला प्रश्न आहे तो आहे 2 संख्येची बेरीज 20 असून त्यांच्यातील फरक 4 आहे. त्या संख्येमधील मोठी संख्या कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहेत 12, 14, 8 आणि 16. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर 12 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 2x अधिक y बरोबर 5, y वजा 1 बरोबर 0 असताना x ची किंमत जी आहे ते आपल्याला सांगायची आहे. बघा 0, 4, 3 आणि 2. मग योग्य ऑप्शन जो आहे तो आपला काय आहे? 2 ही x ची किंमत असणार आहे. पुढील जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की कोणती उकल 2x अधिक 3y बरोबर 6 या समीकरणाची नाही? त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. -3, 4, 3 वजा 4, 0, 2, 3 आणि 0. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर 3 वजा 4 हे आपलं काय आहे? योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण 2 चलातील रेषीय समीकरणे हा जो आपला पाठ आहे त्याच्यावरती त्याचा आपण अभ्यास केलेला आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण घेतलेलं आहे आणि त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे. आता थोडक्यात आपण काही प्रश्न उत्तरे जे आहे त्यांचा सराव देखील इथे आज आपण घेणार आहोत. तर बघा, पहिला जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे की 2x अधिक 3y बरोबर -4, x वजा 5y बरोबर 11 चलाचे निरसन करून एकसामायिक समीकरण सोडवायचे आहे. म्हणून बघा, हे जे समीकरण आहे ते आपण इथे कसे सोडवलेले आहे ते. तर इथे 2x अधिक 3y बरोबर -4 हे एक समीकरण आपण घेतलेलं आहे. दुसरं आहे x वजा 5y बरोबर 11 हे आहे दुसरं समीकरण. आणि समीकरण 2 वरून x बरोबर 11 अधिक 5y हे आहे तिसरं समीकरण. मग x बरोबर 2y अधिक 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये आपल्याला ठेवायची आहे. मग बघा, 2 कंसामध्ये 11 अधिक 5y कंस पूर्ण अधिक 3y बरोबर -4 बरोबर किती आलेले आहे? 11 दुने 22 आणि 5 दुने 10y अधिक 3y बरोबर किती? तर बरोबर 4 इथे आपण घेतलेले आहे. त्यानंतर बघा, 22 अधिक 13y बरोबर किती? तर -4. मग 13y बरोबर -4 वजा 22 बरोबर किती? -26. म्हणून y बरोबर -26/13. म्हणून y बरोबर किती आलेला आहे? 13 × 13 ते दुने 26. तर y बरोबर आलेला आहे
2. y बरोबर -2 ही किंमत समीकरण 3 मध्ये आपल्याला ठेवायची आहे. म्हणून बघा x बरोबर 11 अधिक 5 कंसामध्ये -2, x बरोबर -10 अधिक 11. मग x बरोबर किती, तर 1. दिलेल्या समीकरणाचे उकल आपल्याला x बरोबर किती आलेले आहे 1 आणि y बरोबर -2 ही किंमत आपण काढलेली आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की -x वजा काय आहे इथे -x अधिक 2y 0 10x अधिक 15y बरोबर 105. याचे जे उकल आहे ते आपण इथे करून घ्यायचे आहे. तर पहा त्याची जी उकल आहे ते आपण करून घेतलेले आहे की 10x अधिक 15y बरोबर किती, तर 105. 2x अधिक 3y बरोबर 21. आपण काय केलेलं आहे, दोन्ही बाजूंना 5 ने भागितलेलं आहे. समीकरण 1. वजा x अधिक 2y बरोबर 0. समीकरण 2. x बरोबर 2y म्हणून x बरोबर 2y. समीकरण 3. x बरोबर 2y ही किंमत समीकरण 1 मध्ये आपल्याला ठेवायची आहे. 2 कंसामध्ये 2y अधिक 3y बरोबर किती 21. म्हणून 4y अधिक 3y बरोबर 21. मग 7y बरोबर 21. म्हणून y बरोबर किती आलेले आहे 21/7. म्हणून y बरोबर किती 7 1 7 7 3 21. तर y बरोबर आलेला आहे 21. मग y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये आपण ठेवलेली आहे. x बरोबर 3 कंसामध्ये 3. x बरोबर किती 3 दुने 6. x बरोबर आलेले आहे 6. दिलेल्या समीकरणाची जी उकल आहे ती आलेली आहे x बरोबर 6 आणि y बरोबर 3. अशा पद्धतीने आपण काढलेली आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊया की 5x अधिक 7y बरोबर 17 आणि दुसरं जे समीकरण आहे 7x अधिक 5y बरोबर 19. मग x व y च्या किमती न काढता x अधिक y आणि x वजा y च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. बघा ते आपण इथे काढून घेतलेले आहेत. तर 5x अधिक 7y बरोबर किती 17. एक समीकरण हे आहे. 7x अधिक 5y बरोबर 19 हे दुसरं समीकरण. मग दोन्ही समीकरणाची बेरीज आपण करून घेऊया. 12x अधिक 12y बरोबर 36. मग दोन्ही बाजूने आपण काय केलेलं आहे 12 ने भाग दिलेला आहे. म्हणून x अधिक y बरोबर 3 आणि समीकरण 2 मधून समीकरण 1 आपण वजा करून घेऊया. म्हणून 7x अधिक 5y बरोबर 19. मग 5x अधिक 7y बरोबर 17 हे पहिलं समीकरण. वजाबाकी आपण केलेले आहे की ते आलेले आहे 2x वजा 2y बरोबर 2 आलेली आहे. दोन्ही बाजूंना 2 ने आपण भागितलेलं आहे. x वजा y बरोबर 1. x अधिक y बरोबर 3 आणि x वजा y बरोबर किती आलेलं आहे 1 आलेलं आहे. तर पहा अशा पद्धतीने आपण हे समीकरण सॉल्व केलेलं आहे. जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊया की दोन संख्यांची बेरीज 125 व त्यांच्यातील फरक हा 25 आहे. दिलेली माहिती दर्शवणारी दोन चलातील रेषीय समीकरणे जी आहे ती तयार करायची आहेत. बघा ती अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेली आहे. तर मोठी संख्या x व लहान संख्या y मानू. त्यांची बेरीज 125 हे आपल्याला दिलेले आहे. मग x अधिक y बरोबर किती होणार आहे 25. समीकरण 1. त्यानंतर त्यांच्यातील फरक किती आहे 25 तो देखील दिलेला आहे. मग x वजा y बरोबर 25 हे समीकरण 2 आहे. मग उत्तर काय आलेलं आहे x अधिक y बरोबर 125 आणि x वजा y बरोबर 25 आलेलं आहे. आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण घेणार आहोत की दोन कोटी कोनामधील फरक 60 आहे. दिलेली माहिती दर्शवणारी दोन चलातील रेषीय समीकरणे आपल्याला तयार करायची आहे. बघा आपण ती इथे तयार करून घेतलेली आहे. तर ती अशी आहे की कोटी कोनांपैकी मोठ्या कोनांचे माप x अंश व लहान कोनांचे माप y अंश आहे असे मानू. कोटी कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश. x अधिक y बरोबर 90 अंश. समीकरण 1. त्यांच्या मापामधील फरक 60 जो की दिला आहे. x वजा y बरोबर 60. समीकरण
2. मग x अधिक y बरोबर 90 आणि x वजा y बरोबर किती, तर 6. आणि आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे ते असं आहे की 2x वजा y बरोबर 5, 3x अधिक 2y बरोबर 11. एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. म्हणून बघा आपण तिथे अशा प्रकारे सोडून घेतलेलं आहे. तर 2x वजा y बरोबर 5 आणि 2x वजा 5 बरोबर y, म्हणून इथे आपण घेतलेलं आहे की y बरोबर 2x वजा 5 हे समीकरण 1 आहे. मग 3x अधिक 2y बरोबर 11 हे समीकरण 2 आहे. मग समीकरण 1 वरून y ची किंमत समीकरण 2 मध्ये आपण ठेवूयात. बघा 3x अधिक 2 कंसामध्ये 2x वजा y बरोबर 11. मग 3x अधिक 4x वजा 10 बरोबर 11. म्हणून 7x 3 आणि 4 7x 11 इकडे गेले म्हणून झाले अधिक. म्हणून 7x बरोबर 11 अधिक 10. मग किती आलेले आहे बघा, तर 7x बरोबर 21 आणि 7 1 7, 7 3 किती 21. मग x बरोबर किती आलेला आहे, तर 3 आलेले आहेत. मग x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये आपण ठेवूया. y बरोबर 2 कंसामध्ये 3 वजा 5, y बरोबर 6 वजा 5 बरोबर किती 1. तर दिलेल्या समीकरणाचे उकल x बरोबर किती, तर 3 आणि y बरोबर किती आलेले आहे, तर 1 आलेले आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत की x वजा 2y अधिक 2 बरोबर 0, x अधिक 2y बरोबर 10. एक सामायिक समीकरण जे आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. म्हणून बघा इथे x वजा 2y अधिक 2 बरोबर 0 आणि x वजा 2y बरोबर वजा 2 हे समीकरण 1 आहे. मग x अधिक 2y बरोबर 10 हे समीकरण 2 आहे. मग समीकरण 1 वरून x बरोबर 2w वजा 3, तिसरं समीकरण 3 वरून x चे समीकरण 2 मध्ये आपण ठेवूया. तर 2y वजा 2 अधिक 2y बरोबर 10. मग 4y बरोबर 10 अधिक 2, म्हणून 4y बरोबर 12. मग 4 1 4, 4 2 8, 4 3 12. y बरोबर किती, तर 12. y बरोबर आलेले आहे 3. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये आपण ठेवून घेऊया. मग x बरोबर 2 गुणिले 3 वजा 2, म्हणून x बरोबर 6 वजा 2 किती आलेले आहे, तर x बरोबर 4 आलेले आहेत. मग दिलेल्या समीकरणाची जी उकल आहे ती x बरोबर 4 आलेली आहे आणि y बरोबर 3 आलेली आहे. आणि आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण घेणार आहोत की एका अपूर्णांकाचा अंश व छेद यांची बेरीज 15 आहे. छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 3 ने मोठा आहे, तर तो अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. तर बघा तो आपण इथे कशात शोधलेला आहे. दिलेल्या अपूर्णांकाचा अंश x व छेद आपण y मानलेला आहे. पहिल्या अटीनुसार x अधिक y बरोबर 15 आणि दुसऱ्या अटीनुसार y बरोबर 2x अधिक 3. मग 2x वजा y बरोबर वजा 3 हे दुसऱ्यावरून आपण घेतलं. दोन्ही समीकरणांची बेरीज आपण इथे करून घेतलेली आहे. 2x वजा y बरोबर वजा 3. 2x अधिक y बरोबर 15, म्हणून आपलं उत्तर 3x बरोबर 12 हे आलेलं आहे. मग x बरोबर 3 1 3, 3 चौक 12. x बरोबर किती आलेलं आहे, तर 4 आलेले आहे. म्हणून x बरोबर 4 ही किंमत समीकरण आपण 4 मध्ये ठेवूयात. तर 4 अधिक y बरोबर 15 आणि y बरोबर 15 वजा 4, म्हणजेच y बरोबर किती आला, 11 आला. मग दिलेला अपूर्णांक किती, तर 4/11 हा आलेला आहे. तर आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे 3x अधिक 4y बरोबर 5, 3p अधिक 7q बरोबर 8 या समीकरणांचा संच 2 चलातील रेषीय समीकरणांची प्रणाली होईल का, हे स्पष्टीकरणासह आपल्याला सांगायचं आहे. तर बघा 2 समीकरणांच्या संचात 4 भिन्न चले वापरली आहेत. त्यामुळे हा संच 2 चलातील रेषीय समीकरणांची
प्रणाली होणार नाही. तर अशा प्रकारे आपण याचं जे स्पष्टीकरण आहे ते दिलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण जे काही प्रश्न उत्तरे होती ती देखील इथे काय केलेले आहे, तर त्याचा सराव देखील आपण इथे केलेला आहे. ती प्रश्न उत्तर देखील इथे आपण समजून घेतलेली आहे. तर आपलं जे 5वं प्रकरण आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे, हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. त्यावर सराव घेतलेला आहे, खेळ देखील घेतलेला आहे, त्यावर परीक्षा आपण देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे देखील आपण इथं समजून घेतलेलं आहे, त्याचा सराव करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं हे जे 5वं प्रकरण आहे, 2 चलातील रेषीय समीकरणे, हे पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.